जिल्ह्यातील 7 रेल्वे स्थानकांचा कायापालट, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते गुरुवारी ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत कामे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत नूतनीकरण करण्यात आलेल्या देशातील 103 रेल्वे स्थानकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी दिनांक 22 मे रोजी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यात नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह 7 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत स्टेशन वर्षभरात लासलगावसह नाशिक रोड, देवळाली, इगतपुरी, मनमाड, नगरसूल आणि नांदगाव या रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यात आला आहे. यात नूतन तिकीट इमारत, नवीन प्रवेशद्वार, परिसराचे सौंदर्यीकरण, पादचारी पूल आणि प्लॅटफॉर्मचे नूतनीकरण, प्लॅटफॉर्मवर नवीन शेड्स, लाईट्स आणि पंखे, पिण्याच्या पाण्याचे स्टँड, स्टील आणि मोबाईल बेंच आणि मार्बल बेंच, अनाउन्समेंट सिस्टम, कोच इंडिकेटर, प्रतीक्षालय, प्रसाधनगृह, VIP रूमसह स्थानकावर उभारलेला उच्च राष्ट्रध्वज आणि विद्युत टॉवर आकर्षण ठरले आहे. केंद्राने रेल्वे स्थानकावर कोट्यावधी रुपये खर्च केले असले, लासलगाव येथे दिव्यांग व ज्येष्ठांसाठी लिफ्टची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या सोयीसुविधांचा विसर प्रशासनाला पडल्याने दिव्यांग बांधवांकडून नाराजी व्यक्त होत आहे. नमस्कार, मी स्टेशन मॅनेजर सुनील मोरे. आमच्याकडे म्हणजे आपल्या संपूर्ण भारतात अमृत भारत योजनेअंतर्गत जवळपास 103 स्टेशनांचं लोकार्पण सोहळा दिनांक 22 मेला साजरा करत आहोत आम्ही पूर्ण देशभरात. आणि आमचे लाडके माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांच्या कल्पनेतून हे सगळं तयार झालेलं. त्यांनी खूप विशेष प्रयत्न करून हे देशाचा विकास करण्याच्या, या रेल्वेचा आणि स्टेशनाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून ही सगळी योजना अंमलात आणण्याचा हा एक हे केलेला होता. पण आणि त्यानुसार 103 स्टेशनांचं सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही हे लोकार्पण 16-22 तारखेला साजरा करत आहोत. याच्यामध्ये काही स्टेशन आहेत सध्या महाराष्ट्रातले देवळाली, तुमचं लासलगाव, धुळे, मूर्तिजापूर आणि सावदा असे 5 स्टेशनं येथे घेण्यात आलेले आहेत. तर या स्टेशनात आपण लासलगाव स्टेशनचा जर विचार केला तर लासलगाव स्टेशन पूर्वी आणि आता खूप जमीन आसमानाचा फरक झालेला आहे. इथली एंट्रन्ससुद्धा इतकं सुरुवातच आम्ही या गेटच्या छानशा गेटने केलेली आहे. इथे बुकिंग ऑफिस फार पूर्वी जर्जर जुनी बिल्डिंग होती, तिची भव्य इमारत आम्ही आज इथे निर्माण केलेली आहे या अमृत भारत योजनेअंतर्गत. त्याच्यानंतर त्या बिल्डिंगमध्येच एक रिटायर रूमची पण एक प्लॅनिंग केलेलं आहे. त्याची एक तयार केलेला आहे कक्ष, अजून तो कार्यान्वित नाही. त्यानंतर जो सुरुवात आहे इथे जिना चढायची, त्यांचे पण ग्रॅनाईट, मार्बल वगैरे लावून ते देखणं केलेलं आहे. स्टेशनवर सुविधा खूप छान दिलेल्या आहेत. भरपूर पाण्याचे टॅप्स लावलेले आहेत, पॉईंट काढलेले आहेत, फरशा बदलल्यात, कोटा फरशी लावली. लोकांना कोच पोझिशन कळत नव्हती, ती आता आम्ही डिजिटल माध्यमातून ती लावली. त्यानंतर कलर डिस्प्ले पण चालू केलेत. आणि त्या व्यतिरिक्त स्टेशनला बऱ्याचशा म्हणजे वेटिंग रूम जे होती, फर्स्ट क्लास वेटिंग रूमचं इथं आम्ही रेल्वेच्या तर्फे व्यवस्था केलेली आहे. आणि सेकंड क्लास वेटिंग रूम पण खूप छान मॉडिफाय केलेलं आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत या माध्यमातून ह्या लासलगाव स्टेशनच्या विकसित झालेल्या आहेत. एक छानसं रूप या स्टेशनला मिळालेलं आहे. आणि येथे येणारा प्रत्येकजण ह्या बिल्डिंगकडे पाहून खूप आनंदी होतो, समाधानी होतो. आणि लासलगाव स्टेशनचं नाव या रेल्वेच्या इतिहासात आहेच पूर्वीपासून, ते अजून वाढत आहे. अशा प्रकारे या कार्यक्रमाला सर्वांनी यावं हे मी स्टेशनच्या प्रबंधक या स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.